अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तसेच आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो, तर तो आलेला आहे. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. या महिन्यात केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ अनेक पटीने वाढत असतं, शास्त्रात नमूद केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिना, हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय आहे आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, वर्षाला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्रा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना, चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का, आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण त्याला आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे का होते? कारण चंद्र वर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात तो फरक आहे, ते जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडलेला असतो. चंद्र 12 राशींनी प्रदक्षिणा साधारण 28 ते 29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशी जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सूर्य वर्षात 365 दिवस आणि चंद्र वर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सूर्य वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात. याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्याने व्रत, उत्सवांची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग आणि हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र वर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यातील संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास. म्हणूनच अधिक मास दरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि महिना हा मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक श्रेष्ठ महिन्याला सुरुवात होते आणि त्याच दिवसापासून आपण अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत असते. अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभयोग मानलं जातं. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व चतुर्थीचे एकत्र पुण्य होय. आता या महिन्यात काय करावे, काय टाळावे, तर बघा, श्रीमंत भगवद्गीतेचे मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्त्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्री रामचरित्र मासातील काही विशेष पाठ, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावे. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप. पण जर एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी वेळ नसेल तर फक्त मंत्रजप केला तरीही तेवढ्या पुण्याचे फळ मिळतं.
त्यानंतर बघा, या महिन्यात शक्यतो एक वेळेस अन्न घ्यावे असंही काही परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. तसेच या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने गृहदोषही शांत होतात. त्याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. आता बघा, 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्य अमृत योग अतिशय शुभ तिथी. या दिवशी काही खरेदी केली, विशेषतः सोनं चांदी अनेक पटीने वाढत असतं. शास्त्र सांगतं धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला हव्यात, ते खूप चांगलं असतं. तसेच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन धन वाढवणारा धातू समजला जातो. या महिन्यात पुरुषोत्तम मास, माधव मास असे म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, ध्यान, पाठ तसेच सेवा याचं फळ 100 पट जास्त लाभतं. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर आपल्याला भोगावा लागतो किंवा जाणवू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होतं. तर लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्य, गृहशांती ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण व उडदाचे पदार्थही खाऊ नये. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. साधारण नवीन कामे, नवीन घर, तसेच नवीन जे तुम्ही गृहप्रवेश करणार असाल, मुंज वास्तुशांती असेल, अशासारखी मोठी कार्य टाळली जातात. तसेच विहीर, बोर, तलाव खणणे असे काम करू नये, कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. त्यानंतर हा महिना बघा शांततेचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडणं केल्यास पुण्य नष्ट होतं असं म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तावर उठणे अतिशय अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. तिखट वाणी किंवा निंदा, चुगली अजिबात करू नका. कोणाला तोडून बोलू नका. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढतं. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होतं. विशेषतः बघा, अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100 पटीने वाढतं. दान टाळणे म्हणजे पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. त्यानंतर बघा, देवांचे अर्धवट व्रत सोडू नका. तसेच सुरू केलेले जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. बघा, या महिन्यात घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ असतं. जसं वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. बघा, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा अधिक करा. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, हा जीवन बदलणारा, कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरींची कृपा तुमच्यावर राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास आणि पुरुषोत्तम मास बद्दल एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जी आपल्या या महिन्याचे खरे महत्त्व पटवून देते. फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने मोठे यज्ञ केले, दानधर्म केले, पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, गर्व. त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा अनेक दानधर्म करत होता, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व कधीच समजले नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येई तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी. त्याने कधीही या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाही. त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो, मग या वेगळ्या महिन्याचे काय महत्त्व. काळानुसार राजा
जो आहे तो मृत्यू पावला. त्याच्या पापपुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि शिक्षा म्हणून त्याला अजगर म्हणजे सापयोनीत जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला आणि तोच अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तिथे आला तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिराने हे धर्माचे व शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषाला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होते पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस. त्या महिन्यात केलेले साधे दान ही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते. तुझ्या पापाचे मूळ तिथेच आहे. युधिष्ठिराच्या शब्दांनी नहुषाला ज्ञान प्राप्त झालं. त्याने मनोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केलं. त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि तो पुन्हा स्वर्गात त्याला स्थान मिळालं. या कथेचा बोध काय? अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्मही भगवान विष्णूंना प्रिय असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.